आपल्या इथे महेश दयानंद कुटे यांच्या शेतीमध्ये काही परदेशी पाहुणे आलेले आहेत त्यांची द्राक्षाची बाग आणि अंजीराची बाग पाहण्यासाठी आणि त्यांच्याबरोबर आहेत सुनील गगे त्यांचे संवाद साधतायत. काय सांगाल तुम्ही यांना कसं वाटलं त्यांना विचारा काय सांगाल. So Ryan, we visited Fort Shivneri and then we came here to see the grapes and the big farm. So how you felt? Yes, really interesting. Really interesting. I've never really seen how figs and grapes have been grown before, so it's really interesting from my point of view to be able to see that and experience a bit of Indian culture as well. Yeah. Place, how would you? Yeah, I really enjoyed the walk to the Hem Temple. Some nice view. And also seeing here the figs. I mean, in the Mediterranean we see figs, but this big field and such a good smell, so it was really pleasant, really nice. I think you saw the cow farm also and this one. Yes, yeah. And the grape field. I sent some pictures to my wife of the cow. She really likes the cow, so it's really beautiful here. Yeah, it's really we have understanding about the local culture in India, and then I see some atmosphere in so many beautiful place. Then also I really appreciated to inviting that farm here to see around the. सुनील भाऊ तुम्ही आता त्यांची ओळख करून द्या. कुठल्या कुठल्या देशातले आहेत काय सांगा, हे कुठले आहेत काय सांगाल. So Ryan is from UK, Ilya is from Germany, Luis from also UK, and Taiwa is from Korea. तुमचे सगळे मित्र आहेत त्यांना या शेतीची आणि याच्याविषयी कसं वाटलं काय काय सांगाल तुम्ही. बघा द्राक्ष आणि अंजिराची बाग बघून एवढी उत्तम शेती आणि एवढ्या चांगल्या क्वालिटीचे द्राक्ष बघून त्यांना खूप आनंद झाला आणि या त्यांना म्हणजे भेट दिल्यामुळं आणि तिथल्या पाहुणचाराने ते खूपच उत्साही झाले. तुमच्याबरोबर ते शिवनेरीला पण गेले होते. शिवनेरी शिवरायांची जन्मभूमी त्याच्याविषयी त्यांना काय वाटतं. हां, शिवनेरीला मी त्यांना आपल्या शिवनेरीचा शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला की ते आपले राजे कसे आम्हाला अभिमान आहे आणि आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे बऱ्याच व्हिजिटर्सही होते तिकडे शिवाजी महाराजांचा जय जयकार आणि ते उत्स्फूर्त लोकांचं तिथे व्हिजिट आणि जन्मस्थळ बघून प्रेरणास्थळ बघून त्यांना नक्कीच ते खूप प्रभावित झाले. हे सगळे कुठनं आले म्हणजे तुम्ही एका कंपनीत काम करता काय कुठनं आले सगळे. सो आम्ही सगळे हुरिबासाठी काम करतो. हुरिबा ही जॅपनीज कंपनी आहे आणि वेगवेगळे आमचे हुरिबाचे रिजनल ऑफिसेस आहेत. जसं UK मध्ये आहे, कोरियामध्ये आहे, जर्मनीत आहेत. तरी वेगवेगळ्या आणि मी भारताला रिप्रेझेंट करतो. तर आम्ही एकाच कंपनीत काम करतो आणि वेगवेगळ्या देशाची रिप्रेझेंटेटिव्ह. काय सांगाल ही सगळे मंडळी वेगवेगळ्या देशातून इथं आपल्याकडे आलेले आहेत. महेश अण्णा कुटे यांच्या शेती आलेले आहेत. काय सांगाल तुम्ही. प्रथमतः मी महेश आणि त्यांच्या कुटुंबियांना धन्यवाद देईल. त्यांचे मावस भाऊ आणि आपल्याच जुन्नरच्या जन्मभूमीतील श्री सुनीलजी गगे सर हे एका जॅपनीज कंपनीमध्ये काम करत आहेत आणि आज त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी UK, कोरिया या ठिकाणी ते आलेले आहेत. आणि सगळ्यात आपल्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे जे आपलं आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज. आताच लवकर त्यांची जयंती पण 19 फेब्रुवारीला आहे. तर आज त्यांचा इतिहास जो त्यांना सांगितला आहे की ती आपल्यासाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे की छत्रपतींचे अनुभव हे जगात तर आहेच आहेत, परंतु येणाऱ्या प्रत्येक माणसापर्यंत जर ते पोहोचले तर त्यापेक्षा मोठा आनंद काहीच नसेल. आणि निश्चित त्यांना त्याचा आम्हाला आनंद आहे की त्यांच्या या व्यवसायाच्या संबंधाबरोबरच ते आपल्या देशातील जे छत्रपती आहेत आपले आराध्य दैवत आहेत त्यांचीही माहिती त्यांनी सांगितली आणि आज ते त्यांना शिवनेरीला घेऊन गेले होते. निश्चित ही आपल्यासाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि मी त्या सगळ्यांचं स्वागत करतो
आणि ते भारतात आलेत आणि त्यांनी आपल्या इथे या ठिकाणी शेतीचाही अनुभव घेतला. महेशच्या इथे या ठिकाणी द्राक्ष असतील, अंजीर असतील, या ठिकाणी जो अनुभव घेतला तो निश्चित आपल्या पिंपरी पेंढारकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण जी निश्चित मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की तुम्ही जी काही संधी दिली आहे आमच्याकडं आणि नक्कीच त्यांना त्याचा आनंद मिळतोय. त्यांना सांगितलंय की निश्चित त्यांना खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी आनंद मिळाला. मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. मी नाही काय बोलणार. असं कधी तोडायचं आहे माल?